मला नाही माहिती. हा काही अशा चर्चा सुरू आहेत का? काय संदर्भात काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या चर्चा सुरू आहे सकाळपासून. काय तथ्य आहे त्या चर्चांमध्ये? कुठल्या पक्षाबद्दल चाललंय? आपला जो गट आहे तो काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे अशा बातम्या सकाळपासून सुरू झालेल्या आहेत. मंगलदास बांदल हे तुमचे पदाधिकारी त्यांनी मंगलदास बांदल हे बोललेत आता की अशी चर्चा सुरू आहे. काय 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 मंगलदास बांदल इथे आले होते. त्यांनी मंगलदास बांदल इथे आले होते कुणाला भेटायला? पवार साहेबांना भेटायला मंगलदास बांदल आले होते. तर त्यांनी सांगितलं की अशी चर्चा सुरू आहे, मात्र त्याचा दुजोरा जे आहे फायनल ते आमचे राष्ट्रीय नेते देतील. मंगलदास बांदलांवर पक्षामध्ये कशाची जबाबदारी आहे हे तुम्हीच एकदा क्लिअर करावं. मलाही विचारावं लागेल माननीय जयंत पाटलांना. कारण का कुठल्या बातम्या? मला कुठला राष्ट्रवादी म्हणजे आता 2 आहेत ना शरद. अच्छा अच्छा मला काही यातली माहिती नाही. आता तुम्ही कुणाचं ऐकून लावली त्या व्यक्तीला विचारा ना, मला कशाला. मी तर काय तुम्हाला सांगितलेलं नाही. काही बैठकीमध्ये काय चर्चा झाली? जाहीर झाले चंद्रकांत मीटिंग मध्ये पुढचं इलेक्शन, आम्ही ज्या सीट महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत त्याची माहिती आम्हाला देशमुख साहेब आणि माननीय जयंत पाटलांनी दिली. त्याच्यानंतर प्रचारातला सगळ्यांचा वेळ, त्याचं नियोजन, महाविकास आघाडीच्या पुढच्या सभा, आदरणीय पवार साहेबांचं अरविंद केजरीवालजींचीही बोलणं आत्ताच झालं. अरविंदजी आणि त्यांची सगळी टीम ही आणि आपण सगळ्यांनी एकत्र कसं काम करायचं, इंडियाचे कुठले नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार, महाविकास आघाडीचा जे पुढचे नियोजन असेल त्याच्यासाठी आदरणीय पवार साहेब माननीय उद्धवजींशी बोलणार. त्याची चर्चा तर उद्या परवामध्ये माननीय उद्धवजी आणि आदरणीय पवार साहेब भेटणार आहेत. त्याच्यानंतर काँग्रेसच्या वतीने कोण बोलणार हे म्हणजे इन्चार्जेस कसे महाराष्ट्रासाठी होणार आमच्या सगळं. घर एक संधी एक म्हणूनच सिमेंटही देशाचं नंबर 1. अल्ट्राटेक इंडियाज नंबर 1 सिमेंट. वर्षांपासून ज्या एलोवेरा बद्दल लोक अजाण होती, आम्ही त्यावर वैज्ञानिक संशोधन करून असे अनुभवले की पतंजली एलोवेरा जेलने 3 ते 7 दिवसांमध्ये पिंपल्स, रिंकल्स, डार्क सर्कल ठीक होतात आणि रॅशेस, इचिंग व स्किन इरिटेशन पासून इन्स्टंट बेनिफिट देतं आणि आपली स्किन राहते एव्हर यंग. लोनसाठी काही कागदपत्र कमी असतील तर काय झालं? जर बाबासारखा हेतू साफ असेल तर तुम्हालाही लोन मिळेल. आम्ही कागदपत्रांपेक्षा हेतू तपासतो. पिरामल फायनान्स. नवीन हॉकिन्स सिरॅमिक नॉनस्टिक प्रेशर कुकर. कमी तेल, चविष्ट आणि आरोग्यदायक. भारतात पहिल्यांदा हॉकिन्स सिरॅमिक नॉनस्टिक. एयू करंट अकाउंटच्या सहाय्याने सगळं मिळतं. अरे वा. विचार बदला आणि बँक सुद्धा. एयू स्मॉल फायनान्स बँक. बदलाव आमच्यापासून आहे. ऑट्रिविन ऑक्झी फास्ट रिलीफ हा बंद नाक उघडणं सुरू करतो फक्त 25 सेकंदांमध्ये. याचा स्प्रे नाकाच्या आतील सूज कमी करणं सुरू करतो फक्त 25 सेकंदांमध्ये. इतकं सोपं. स्मार्ट बना, ऑट्रिविन करा. मराठी अस्मितेचा बुलंद आवाज महाराष्ट्र शाही. रविवार 18 फेब्रुवारी दुपारी 1 आणि रात्री 8 वाजता प्रवाह पिक्चरवर. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे. गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला. 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली आहे जी ते आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे. मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ व 21 कोटी रुपयांची तरतूद. डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत 3,79,373 विद्यार्थ्यांना 1,293 कोटी रुपये निर्वाह भत्ता वितरित. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 17,54,494 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी 9,262 कोटी रुपये मंजूर. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. इंडिपेंडंट सनफ्लॉवर ऑइल आहे क्वालिटी टेस्टेड आणि ह्याच्यात आहे विटामिन ए आणि डी. ह्याच्या कणाकणात आहे स्वाद, कणाकणात भारत.
हीच संधी आहे व्यवसाय वाढवण्याची, पण पैसे? तुमची सुपर पॉवर वापरण्याची वेळ आली आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. IIFL फायनान्स कडून झटपट गोल्ड लोन घ्या आणि व्यवसाय आणखी वाढवा. तुमच्यासारखे सुपर हिरोज अशा छोट्या मोठ्या अडचणींमुळे थोडेच थांबतात. म्हणून आयुष्य जेव्हा केव्हा प्रगती करण्याची संधी देईल तेव्हा तुमची सुपर पॉवर, तुमचं सोनं वापरा आणि IIFL फायनान्स कडून गोल्ड लोन घ्या. IIFL फायनान्सचे मुद्दे सरळ स्पष्ट. The new Hyundai Creta. Undisputed. Ultimate. आणि आताची मोठी बातमी आहे. जरांगेंच्या डोक्यावरती परिणाम झालाय असं म्हणतायत नारायण राणे. मोदींना राज्यात फिरू देणार नाही हे जरांगेंचं बेताल वक्तव्य आहे असं म्हणतायत नारायण राणे. मनोज जरांगेंनी मर्यादा ओलांडली असं ट्विट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेलं आहे. जरांगेंनी आपली अवकात ओळखावी, अंथरुणावर पडून राहून असं भाष्य करू नये. जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय असं ट्विट नारायण राणे यांनी केलंय. तर मोदींना राज्यात फिरू देणार नाही असं वक्तव्य स्वतः मनोज जरांगे पाटलांनी केलं होतं आणि त्यावरती भाष्य करत असताना नारायण राणेंनी हे ट्विट केलेलं आहे. डोक्यावरती परिणाम झालेला आहे, अंथरुणावर पडून नाटकं करू नयेत असं म्हटलेलं आहे. नारायण राणे यांनी जोरदार टीका केलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावर. आजचा 5वा दिवस आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आणि आज त्यांची तब्येत खालावलेली आहे. त्यांच्या नाकातनंही रक्तस्राव झालेला आहे, मात्र कोणत्याही उपचारास त्यांनी नकार दिलाय. तर दुसरीकडे आपण बघतोय नारायण राणे यांनी ट्विट केलेलं आहे. काय म्हणतायत बघूयात आपण. नारायण राणे, मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे ते आता काहीही बडबड करायला लागलेत. त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड जरांगेंनी केली. आणि तुर्तास बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबायची. प्रत्येक अपडेटेड बातमीसाठी पाहत राहा TV9 मराठी. देश को सेफ रखना, दुश्मन को दूर रखना, ये एक फाइटर का काम है. और आपके खाने से बैड कोलेस्ट्रॉल को दूर रखना आपका काम है, जिसमें आपका साथ देगा सुपर सर्वोत्तम राइस ब्रांड ऑयल. Stay fit and healthy, just like a fighter. Watch our film Fighter in theaters near you from 25th of January. आम्हाला आशा आहे की ऋषभ लवकरच कमबॅक करेल. जेव्हा वेदना विजयाच्या मध्ये येतील, एक साथीदार मागे येऊ देणार नाही. आयोडेक्स अल्ट्राजेल प्लस, ज्यात आहे डायक्लोफेनेकची डबल पॉवर, जिथे ते वेदनेपासून दिवसभर आराम. आता पुन्हा जिंकायचंय. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमची खुशाली. UPIचे फायदे सांगण्याआधी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारू इच्छिते. तुम्ही फ्रान्समध्ये आयफेल टॉवर पाहायला गेलात तर तिथे पेमेंट कसं कराल? तुम्ही आतापर्यंत याच प्रश्नावर अडकला आहात, तर याचं उत्तर पंतप्रधानांकडून ऐका. अब भारतीय टूरिस्ट मोबाइल ऐप के जरिए आईफिल टावर में रुपये में भुगतान कर पाएगा. UPI म्हणजेच युनिफाईड इंटरफेस पेमेंट सिस्टीम ग्लोबल इकॉनॉमीमध्ये भारताच्या वर्चस्वाचा एक मोठा पुरावा आहे. फ्रान्सच्या आधी सिंगापूर, नेपाळ, भूतान आणि UAE मध्ये UPIचा वापर सुरू झालाय आणि येत्या काही दिवसांमध्ये इतर काही देश ही यंत्रणा स्वीकारणार आहेत. UPIचा सर्वात मोठा फायदा हा आहे की यामध्ये एका बोटाने पैशांचा व्यवहार होतो. मोबाईल सुरू करा, UPIचा वापर करा आणि क्षणार्धामध्ये पेमेंट होतं. याचे अजूनही काही फायदे पाहूयात. कधीही कुठेही पेमेंटची सुविधा, पैशांची देवाणघेवाण पूर्णपणे सुरक्षित, कॅश सोबत बाळगण्याची गरज नाही. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की तुम्ही UPIच्या माध्यमातून 1 लाख रुपयांपर्यंतचं पेमेंट करू शकता. यासोबतच मी तुमचा निरोप घेते. नमस्कार. वरुण, आजकाल कॉलेजमध्ये हेही शिकवतात. तू छानच केलंस. मम्मी लुक. मम्मी पण. नवीन संतूर. 20 लाख फॉलोअर्स. +1. कोण करते, कोण पेरतंय? मला नाही माहिती. हा ताई, अशा चर्चा सुरू आहेत का? काय काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या चर्चा सुरू आहे सकाळपासून. काय तथ्य आहे त्या चर्चांमध्ये?
कुठल्या पक्षाबद्दल चाललंय? आपला जो गट आहे तो काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे अशा बातम्या सकाळपासून सुरू झालेल्या आहेत. मंगलदास बांदल हे तुमचे पदाधिकारी त्यांनी मंगलदास बांदल हे बोललेत आता की अशी चर्चा सुरू आहे. काय 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 मंगलदास बांदल इथे आले होते त्यांनी मंगलदास बांदल तिथे आले होते कुणाला भेटायला? पवार साहेबांना भेटायला मंगलदास बांदल आले होते. तर त्यांनी सांगितलं की अशी चर्चा सुरू आहे मात्र त्याचा दुजोरा जे आहे फायनल ते आमचे राष्ट्रीय नेते देतील. मंगलदास बांदलांवर पक्षामध्ये कशाची जबाबदारी आहे हे तुम्हीच एकदा क्लिअर करावं. मलाही विचारावं लागेल माननीय जयंत पाटलांना. कारण का कुठल्या बातम्या? मला कुठला राष्ट्रवादी म्हणजे आता 2 आहेत ना शरद? अच्छा अच्छा, मला काही यातली माहिती नाही. आता तुम्ही कुणाचं ऐकून लावली त्या व्यक्तीला विचारा ना, मला कशाला? मी तर काय तुम्हाला सांगितलेलं नाही. बैठकीमध्ये काय चर्चा झाली? जाहीर झाले चंद्रकांत मीटिंग मध्ये पुढचं इलेक्शन, आम्ही ज्या सीट महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत त्याची माहिती आम्हाला देशमुख साहेब आणि माननीय जयंत पाटलांनी दिली. त्याच्यानंतर प्रचारातला सगळ्यांचा वेळ, त्याचं नियोजन, महाविकास आघाडीच्या पुढच्या सभा, आदरणीय पवार साहेबांचं अरविंद केजरीवालजींचीही बोलणं आत्ताच झालं. अरविंदजी आणि त्यांची सगळी टीम ही आणि आपण सगळ्यांनी एकत्र कसं काम करायचं, इंडियाचे कुठले नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार, महाविकास आघाडीचा जे पुढचे नियोजन असेल त्याच्यासाठी आदरणीय पवार साहेब माननीय उद्धवजींशी बोलणार. त्याची चर्चा तर उद्या परवामध्ये माननीय उद्धवजी आणि आदरणीय पवार साहेब भेटणार आहेत. त्याच्यानंतर काँग्रेसच्या वतीने कोण बोलणार हे म्हणजे इन्चार्जेस कसे महाराष्ट्रासाठी होणार, आमच्या सगळे जे कॅन्डिडेट्सचा प्रचार, कुठले मोठे नेते जे इलेक्शन कदाचित लढणार नसतील म्हणजे आदरणीय पवार साहेब काही लोकसभा लढणार नाही तर ते कुठले प्रचार करणार, सोनियाजींना येता येईल का, राहुलजी किती वेळ देणार, उद्धवजी किती वेळ देणार, बाळासाहेब थोरात किती वेळ देणार, अशी एक जनरली सगळी प्रचार म्हणजे लोकसभाच्या साठी जे काही विषय आहेत त्याची सविस्तर चर्चा आज सगळी जी माहिती आम्हाला माहिती नव्हती कारण महाविकास आघाडीच्या मीटिंगला माननीय जयंतराव, माननीय देशमुख साहेब आणि जितेंद्र आव्हाडजी जातात त्यामुळे आम्हाला काही डिटेल्स माहिती नसतात तर ती सगळी माहिती आम्हाला माननीय जयंत पाटील आणि देशमुख साहेबांनी या मीटिंगमध्ये दिली. काही चर्चा झाली का? चिन्हासाठी आम्ही कोर्टात जाणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याची स्थापना फाउंडर मेंबर आदरणीय पवार साहेब आहेत त्याच्यामुळे फाउंडर मेंबरकडून अदृश्य शक्तीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने हा पक्ष काढून घेतला ही चुकीची घटना आहे. मी अन्याय म्हणणार नाही पण अन्याय एवढ्यासाठीच म्हणणार नाही कारण का लोकांना वाटेल अन्याय म्हणलं की आम्ही वीक आहोत. आम्ही वीक नाही आहोत, आम्ही मेरिटवर पास होणारे लोक आहोत. आम्ही कधी पेपर कॉपी करून पास झालेलो नाही त्याच्यामुळे दुसऱ्याचं हिसकावून घेण्याची आमची प्रवृत्ती नाही. आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा जेव्हा काँग्रेसशी मतभेद झाले किंवा काँग्रेसमधून साहेबांना जर नोटीस आलेली आहे आदरणीय साहेबांनी नेहमी स्वतःचा पक्ष स्थापन केलेला आहे. त्यांनी कधी कुठल्या दुसऱ्या पक्षावर दावा केलेला नाही त्याच्यामुळे आणि हा पक्षाचे ते फाउंडर मेंबर आणि फाउंडर प्रेसिडेंट आहेत त्याच्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने इलेक्शन कमिशनचा जो निर्णय झाला तो आम्हाला योग्य वाटत नाही. अतिशय प्रांजळपणे इलेक्शन कमिशननी जो निर्णय घेतला तो आम्हाला असं वाटतं तो आमच्यासाठी नाही, जे वास्तव आहे फाउंडर मेंबरकडून त्यांनी पक्ष काढून घेतला हे आम्हाला अयोग्य आणि दुःखदायक आणि आश्चर्य आम्हाला वाटलं. त्याच्यामुळे आम्ही ह्या पक्षाची न्याय घेण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत. नाही, राज्यसभेच्या बाबतीत माननीय जयंत पाटील साहेब ते सगळं बघतायत. जरांगे पाटलांची तब्येत फार खालावली आहे, त्यांच्या नाकातून रक्तस्राव. ओ माय गॉड, रिअली? सकाळच्या बातम्या हे ट्रिपल इंजिनचं जे खोक्याचं सरकार आहे हे अतिशय असंवेदनशील आहे. मग शेतकरी असो, दुधाचा भाव असो, सोयाबीनचा भाव असो, आजही आमच्या मीटिंगमध्ये दूध, सोयाबीन, कांदा, इथेनॉलचे प्रश्न असे अनेक शेतकऱ्याच्या निगडीत
जो हमी भाव मिळत नाहीये याची सविस्तर चर्चा आमच्याही मीटिंगमध्ये झाली. महागाई बेरोजगारीबद्दल झाली. त्यामुळे अतिशय राज्यामध्ये लोकसभा तर आहेच, पण त्याबरोबर राजकीय पैसे सगळे राजकीय पक्षाची नैतिक जबाबदारी असते की सर्वसामान्य मायबाप जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढणे. त्यामुळे आजही आमच्या मीटिंगमध्ये सगळ्यांनीच आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन मागितलं. देशमुख साहेब म्हणाले की सोयाबीनला न्याय मिळत नाहीये. अमोल कोल्हे आणि मी आमच्या भागामध्ये दुधाचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, ह्याच्याबद्दल बोललो. आमचे सहकारी जे सगळे कारखाने म्हणजे जे नुसते प्रायव्हेट कारखाने नाहीत पण सहकारी कारखान्यांनाही आज इथेनॉलचा जी पॉलिसी आहे त्याच्यात बदल आणल्यामुळे प्रचंड अडचणीत साखर कारखाने आलेले आहेत. त्याच्याबद्दलही विचार व्हावा ह्याची सविस्तर चर्चा लोकसभा आणि शेतकऱ्यांच्या बद्दल झाली. आणि अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे. त्याच्यामुळे जरांगे पाटलांवर जो अन्याय होतोय किंवा धनगर समाज, मग मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाज, रामोशी समाज किंवा VGNTचे जे समाज आहेत आपले, मग भामटा समाज असेल, असे असंख्य हे जे समाज आहेत त्यांच्यावर जो अन्याय किंवा ही फसवणूक या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारने केली ह्याचं मला आश्चर्य वाटत नाही. कारण का घरफोड, पक्षफोड, आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED ही लावणे, लोकांना भीती दाखवणे, एवढाच उद्योग हे ट्रिपल इंजिनचं खोका सरकार करतंय. आणि दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करतायत, तिथे काय परिस्थिती आहे त्याचेही व्हिडिओज यायला लागलेत. काल काही एक बातमी आली की कुठल्या तरी मोठ्या रिपोर्टरवरही काल अटॅक झालेला आहे, अशी एक बातमी फिरत होती. त्यामुळे अतिशय चिंताजनक